सर काय चर्चा झाली, काय मानता? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अंकल बूम थोडा नीचे राजसाहेब ठाकरे यांची माझी नाशिकला अचानक भेट झाली. तेही प्रवासात होते, नाशिकच्या मीही प्रवासात होतो. त्यावेळेला आमचं असं बोलणं झालं की मुंबईमध्ये केव्हा तरी घरी ये, ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या दोन माणसाची संस्कृती आहे, तिथे एकमेकाला घरी ये चहा प्यायला म्हणतात. तर पहिला मुद्दा हा की भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजसाहेबांच्या घरी का गेले, तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलवलं. मुळात मी असा अहंकार मानणारा नाही आणि भारतीय जनता पार्टीची नाही तर आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे, संस्कृती आहे की कोणीतरी घरी ये म्हटलं तर आपण म्हणायचं येस चहा प्यायला घरी येतो. त्यामुळे याच्यामध्ये कोणी कोणाकडे जायचं हा नाशिकमध्ये झालेल्या भेटीमध्ये त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचा मी स्वीकार केला आणि मी चहा प्यायला आलो. आता हे मला मान्यच आहे. तुमचा पुढचा प्रश्न असेल की दोन राजकीय नेते ज्यावेळेला चहा प्यायला भेटतात त्यावेळेला राजकीय चर्चा होतेच, राजकीय चर्चा झाली, परंतु कुठलाही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचा प्रस्ताव ह्या बैठकीत नव्हता. एकमेकाला समजून घेणं, एकमेकाचे विचार एकमेकाला सांगणं हा विषय होता. वारंवार मी हे म्हणत राहिलो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजे राजसाहेबांची परप्रांतीयांबद्दलची भूमिका त्यांनी बदलल्याशिवाय आम्ही चर्चाही करू शकत नाही. तर त्यात त्यांनी एक क्लिप त्यांच्या भाषणाची मला दिली होती की ती उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐक असं त्यांनी म्हटल्यामुळे मी ते ऐकलं. ऐकल्यानंतरही माझ्या मनामध्ये काही मुद्दे होते, ते मुद्दे घेऊन चर्चा झाली. त्यामुळे सदिच्छा भेट राजकीय चर्चा असेल तर ती युतीची नाही, राजकीय चर्चा असेल तर ती एकमेकांच्या भूमिकांची. या भेटीनंतर तुम्ही म्हणता ही नांदी नाही, पण सकारात्मक भेट आहे तर भविष्यात काही होऊ शकतं त्या दिशेला हा पहिला पाऊल आपण म्हणू शकतो. दोन भूमिका कुठल्याही माणसाच्या असतात, एक माणूस म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून. एक माणूस म्हणून, एक नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकेवर चर्चा करायची होती. एकतर ज्या काळात मी मुंबईमध्ये सिद्धार्थमध्ये विद्यार्थी होतो, विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो ABVPचं, त्यावेळेला हे BVSचं काम करत. तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये नेहमी त्यांच्याबद्दल एक अट्रॅक्शन राहिलं. एक व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसण्यापुरती नाही तर बोलण्याची स्पष्टता, आपल्या मुद्द्यांवर आग्रही राहणं, फ्लेक्झिबलही आहेत ते, पण थोडे रिजिड पण आहे, असं माझ्या मनामध्ये नेहमी अट्रॅक्शन होतं. त्यामुळे व्यक्ती म्हणून एकमेकाचं सुख पाहणं, यश पाहणं याच्यामधला हा भाग आहे. तो राजकीय भूमिका जरा बदला किंवा तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजे, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इन्फ्रास्ट्रक्चर याच्या आधारे व्हाल तुम्ही महाराष्ट्राचे नेते, पण याला वेळ लागेल. तेव्हा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या भूमिकेत तुम्ही यायला पाहिजे. हे एक माणूस म्हणून मी त्यांना म्हणणं वेगळं, पण मी राज्याचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा. त्या भूमिकेमध्ये आज कुठलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि BJP एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही. माझ्या मनामध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न दादा समोर कॅमेरा हिंदी में जानना चाहेंगे. हे पूर्ण करतो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. यावर तुमचा विश्वास आहे की नाही माहिती आहे, माझा आहे. अदरवाईज नाशिकला प्रवासाला तेही जातात, मीही जातात. नाशिकला असं अपघाताने ॲक्सिडेंटने आम्ही भेटण्याचं काही कारण नव्हतं, आम्ही काही ठरवून भेटलो नाही. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. मी गेले 6 महिने 8 महिने वर्षभर बोलतो की त्यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे, त्यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे, पण समोरासमोर आलो आम्ही नाशिकला. त्यामुळे आज का वाटलं तर आजची वेळ यायची होती. तो वरती आहे ना, त्याने ती वेळ ठरवली होती. तुमचं जे म्हणणं आहे किंवा मी त्यांच्या मुद्द्यांवर कन्व्हिन्स झालो का, तर माझ्या मनातले मुद्दे मी उपस्थित केले. उदाहरणार्थ राजसाहेब असं म्हणाले किंवा उत्तर प्रदेशमध्ये राजसाहेब असं म्हणाले की उत्तर प्रदेशमधल्या माणसाला उत्तर प्रदेशमध्ये 80% नोकऱ्या मिळायला पाहिजे.
हे जसं माझं उत्तर प्रदेशमध्ये जाऊन म्हणणं असेल, तेच माझं म्हणणं महाराष्ट्र निवडणं हरकत नाही. पण जसं जम्मू काश्मीरमध्ये आजपर्यंत अन्य राज्यातल्या लोकांनी जाऊन नोकऱ्या करणं, व्यवसाय करण्याला बंदी होती. 370 कलम रद्द झालं, 35 रद्द झाल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये जाऊनसुद्धा अन्य प्रांतातले लोक, तरुण तरुणी नोकऱ्या करू शकतात, व्यवसाय करू शकतात, मग मुंबईत का नाही करू शकतात? तर जम्मू काश्मीरमध्ये स्थानिकांना द्या, तसं तुम्ही इथे आग्रह धरणं बरोबर नाही. त्या आग्रहामध्ये थोडं बिटरनेस आहे, कटुता आहे, द्वेष आहे. तसं नाही आहे, म्हणजे तसं नसेल तर तसं परसेप्शन झालं, तसा समज झाला. तो समज तुम्ही लोकांचा दूर केला पाहिजे. अरे बाबा माझी भूमिका जी आहे ती स्थानिकांना प्राधान्य द्या अशी आहे. तुम्ही इथे येऊन तुमच्या कर्तृत्व जो मोठं व्हायला माझं कुठे ना आहे हे तुमचं म्हणणं असेल तर ते जरा जोरात म्हणायला पाहिजे असं मी त्यांना म्हणतो. दादा एक प्रश्न नाही, दोन महाराष्ट्रातली माणसं, हिंदू माणसं की नेहमीच निघताना पुन्हा भेटू म्हणतात. त्या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही. विशेषतः वहिनी जेव्हा आल्या त्यावेळेला तर त्यांनी मला पुढच्या वेळेला पत्नीला बरोबर घेऊन असं म्हटलं. मी त्यांना सांगितलं की इथून 50 पावलावर माझ्या पत्नीचं ऑफिस आहे, तर ते फारच खुश झाला. त्यामुळे कुठलीही दोन हिंदू माणसं निघताना आता पुन्हा येऊ नका असं म्हणत नाही, पुन्हा या असं म्हणतात. सवाल राज ठाकरे जी को पूछा और उन सवालों का जवाब उन्होंने क्या दिया? मैंने महाराष्ट्र नवनिर्माण सेना के संस्थापक राज साहब को मिलना ये बहुत एक्सीडेंटली तय हुआ. वो भी हमेशा नासिक में जाते, मैं भी नासिक में जाता हूँ, लेकिन इस बार हम दोनों एक साथ नासिक में रहे. 2 दिन मिले भी नहीं. अचानक एक दिन मैं सुबह जब निकला तो वो उनका गाड़ियों का ताफा लग रहा था. तो मैंने पूछा कौन जा रहा है, तो राज साहब जा रहे हैं. तो मैंने कहा कि ये ठीक नहीं है कि 2 दिन मिले नहीं और अभी गाड़ियाँ लगे तो भी नहीं मिलेंगे. तो मैं जाकर गाड़ी के पास नमस्कार किया. वो उतरे, थोड़े 10 मिनट बात हुई. तो 2 हिंदू व्यक्ति, 2 महाराष्ट्रीय व्यक्ति जब कहते अरे भाई मुंबई आओ कभी चाय पीने के लिए, तो मैंने कहा कि मैं आऊँगा. तो थोड़ी ये भी चर्चा हुई कि भाई बार बार आप प्रेस के सामने कहते हैं कि राज्य ने अपनी परप्रांतियों की भूमिका बदलनी चाहिए तो ही आगे जा सकते हैं. तो मैं एक आपको क्लिप भेजता हूँ जो उत्तर भारतीयों के सामने की है. तो मेरा भाषण है वो उत्तर प्रदेश बिहार में बहुत पॉपुलर हुआ था. मैंने कहा भेजो, तो उन्होंने भेजा. तो कभी आओ चाय पीने के लिए वो और नज़दीक आया, क्योंकि मैंने क्लिप सुनने के बाद कुछ प्रश्न मेरे मन में निर्माण हुए. आज वो मुलाकात हुई. उस मुलाकात में उनकी भूमिका समझना था. महाराष्ट्र नवनिर्माण सेना और बीजेपी युति का कोई ही प्रस्ताव नहीं. सर नौकरी को लेकर आपने कुछ सवाल पूछे थे और ये वो सवाल आपके एग्जैक्ट सवाल और उनके जवाब बताइए. मैंने उनको कहा कि भाई आपका यह कहना बराबर. उन्होंने मुझे ये कहा कि मैं उत्तर प्रदेश में नेता के रूप में जाऊंगा तो यही कहूंगा कि यहाँ के जॉब यहाँ के 80% लोगों को मिलने चाहिए. उस प्रकार से मैं महाराष्ट्र में कहता हूँ कि यहाँ के जॉब यहाँ के 80% लोगों को मिलना चाहिए. मैंने कहा कोई हर्ज नहीं, ये तो आपकी बात बराबर है. जैसे जम्मू कश्मीर में आज तक किसी भी अन्य राज्य के व्यक्ति को जाकर नौकरी करना या बिजनेस करने का अधिकार नहीं था. 370 कलम रद्द हुआ, 35A रद्द हुआ, तो अब कोई भी अन्य प्रांत का तरुण तरुणी वहाँ जाकर नौकरी और बिजनेस कर सकता है. तो जम्मू में जाकर कर सकता है, कश्मीर में जाकर कर सकता है, महाराष्ट्र में तो बोला हाँ कर सकता है. लेकिन वहाँ भी मैं जाकर यही कहूँगा कि यहाँ के 80% लोगों को जॉब मिलना चाहिए. मैंने ये कहा कि ये आप जो कहते हैं वो लीगली भी बराबर है और न्यायिक रूप से भी बराबर है, लेकिन उसमें से अन्य प्रांतियों के बारे में घृणा क्यों व्यक्त होती है, उनके बारे में द्वेष क्यों व्यक्त होता है, उनके बारे में कटुता क्यों व्यक्त होती है. तो बोले कि ऐसा मेरे मन में बिल्कुल नहीं है. तो मैंने कहा कि लेकिन परसेप्शन ये जाता है कि आप अन्य प्रांतियों के खिलाफ हैं. उस परसेप्शन को आपको ठीक करना चाहिए. मैं तो उनके दृष्टि से बहुत छोटा आदमी हूँ. तो मैंने उनको कहा कि भाई महाराष्ट्र के लोग ये चाहते हैं कि आप महाराष्ट्र के नेता बने, आपके अलग अलग विषयों पर कुछ बेसिक थिंकिंग है उसका महाराष्ट्र को उपयोग हो, लेकिन जब तक आप यह भूमिका व्यापक नहीं करते तब तक इसकी थोड़ी मर्यादा है. ये मैं नम्रता से आपको कहता हूँ. उन्होंने कहा कि ठीक है, कोविड के 1.5 साल में मेरी भूमिका लोगों में पहुँचाने में मैं थोड़ा अयशस्वी हुआ, आप भी हुए. अब कोविड थोड़ा समाप्त हुआ है तो जो मैंने हिंदुत्व की लाइन पकड़ी थी उसको मैं और भी ज़्यादा तेज करूँगा.
लेकिन मेरा अन्य प्रांतियों के बारे में कोई घृणा, द्वेष, कटुता होने का कोई सवाल नहीं। ऐसी चर्चा हुई। इस चर्चा का अंत ये नहीं हुआ कि चलो तो फिर कल से हम मुंबई महानगर पालिका चुनाव के लिए सीटों का बंटवारा करने के बैठेंगे, ऐसा नहीं, क्योंकि वो प्रस्ताव ही नहीं। दादा, सेनेच्या मनात आपण संशय निर्माण करताय का? आप लोग कन्विंस हो गए कि उत्तर भारतीय को खिलाफ नहीं है, अब आपको लग रहा है जिस तरह से उन्होंने अपनी भूमिका आपको समझाई, ऐसे उन्होंने समझाई, अब वो व्यवहार में भी लानी पड़ेगी। हाँ, उनको वो व्यवहार में लाने में इतनी आसानी नहीं है। यानी ये सच, मैं आज ये कन्विंस हुआ कि उनके मन में अन्य प्रांतियों के बारे में कोई कटुता नहीं है, लेकिन महाराष्ट्र के व्यक्ति को न्याय मिलना चाहिए। इसके लिए जो वो आंदोलन करते हैं उससे रिफ्लेक्ट होता है कि उनका अन्य प्रांतियों के बारे में कटुता है। वो कटुता उनके मन में नहीं है, तो कटुता नहीं है, व्यवहार में प्रकट होना पड़ेगा। दादा दोस्ती का पहला कदम है, दोस्ती का पहला कदम है सर। मैंने एक बार कहा, मैं फिर से कहूँगा कि भारतीय जनता पार्टी और महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इनका एकत्रित आकर कलेक्टिवली चुनाव को सामने जाने का कोई प्रस्ताव अभी चर्चा में नहीं। दादा आप लोग मिलेंगे, दोबारा आप लोग मिलेंगे, एकत्र येऊन आव्हान देऊन संजय राऊत म्हणाले की मनसे आणि भाजप यांनी एकत्र येऊन येत्या महानगरपालिकेमध्ये संजय राऊतांनी सेफ जागा मुंबईतली एखादी काढून स्वतः निवडून येऊन दाखवावं। अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लढवायला मी सज्ज आहे असं दंड थोपटतात, दंडही चेक करावे आणि त्यांची क्षमता पण चेक दादा प्रश्न असा आहे की राज ठाकरे, संजय राउत ने आज जो बयान दिया, क्या आप लोग साथ में आकर दिखाई, उस पर बीजेपी का क्या कहना है? जल्दी पूछना संजय है यार राउत तू। जी आने वाले महानगर पालिका में मुंबई में शिवसेना का प्रभाव यदि है तो एक सेफ जगह पर कॉरपोरेशन में चुनाव लड़कर दिखाए। हाँ, और वो तो अमेरिका के अध्यक्ष की भी चुनाव लड़ सकते हैं, और हमारे मराठी में कहते हैं कि दंड ठोपड़ने, तो उन्होंने दंड भी चेक करना चाहिए और क्षमता भी चेक करनी चाहिए। दादा एक प्रश्न माझा असा आहे की राज ठाकरे यांनी आपली भूमिका हिंदुत्वाच्या दिशेला वळवली, राम मंदिरला जाण्याचं त्यांनी घोषणाही केली, पण कोविडमुळे जाऊ शकले नाही। हे जे त्यांचे सगळे प्रयत्न आहेत ते हिंदुत्वाच्या दिशेला आहेत आणि सकारात्मक विचाराच्या पण आहोत तुमच्यासोबत, हे दाखवण्याचा प्रयत्न व्हायला। दुसरा माझा प्रश्न, साहेबांना मी गेली 43-44 वर्ष ओळखतो, ज्या काळामध्ये मी मुंबईमध्ये सिद्धार्थमध्ये एक विद्यार्थी होतो, ABVPचा ॲक्टिव्हिस्ट होतो, ते BBSमधून निवडणुका लढवायचे, आम्ही ABVP लढवायचे, कधी मारामाऱ्या व्हायचे, कधी एकत्र यायचो। ते कधी एखादा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या विचाराला मुरड घालत नाहीत। स्ट्रॅटेजी हा शब्द जो आहे तो त्यांच्या कोशात नाही, जे आहे ते धोरण, म्हणजे स्ट्रॅटेजीचा मराठी अर्थ धोरण होत असेल, पण स्ट्रॅटेजीचा एक अर्थ असा की काहीतरी साधण्यासाठी कळतं। राजसाहेबांच्या बाबतीमध्ये आई एम कन्विंस फ्रॉम लास्ट सो मेनी ईयर्स कि वो एक आध चीज़ हासिल करने के लिए अपने विचारों से, अपने मतों से एडजस्टमेंट कभी नहीं करेंगे। दादा सेनेच्या मनामध्ये आपण संशय निर्माण करताय का? कारण की शरद पवार हे पंतप्रधानांची, शहांची भेट घेतात, तुम्ही इथे राजसाहेबांची भेट घेताय, मग सेनेला कुठेतरी बुचकळ्यात टाकण्याचं, कारण राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि भाजप सगळ्यांच्याच भेटी घेते। सेना बुचकळ्यात पडण्या इतकी छोटी असती तर 56 आमदारांवर ते मुख्यमंत्री झाले नसते। दादा आपसे क्या दोबारा मुलाकात होगी, क्या ये हम कहें आप लोग जब आप मुलाकात? दो हिंदू जब एक दूसरे को चाय पिलाने के बाद बाहर छोड़ने के लिए आते हैं तो स्वाभाविक रूप से ये कहते हैं कि फिर से एक बार आओ। भाभी ने तो ये कहा कि भाई पत्नी को भी कभी लेकर आओ, मैंने कहा कि नहीं, वो तो हर वीक में 3 दिन आती है, आपके बाजू में ही हरिनिवास में उसका ऑफिस है, तो उनको बहुत आनंद हुआ। तो उन्होंने कहा कि नेक्स्ट टाइम आते हैं दोनों साथ में आए, तो दो हिंदू कभी फिर कभी नहीं आना। हाँ, आज चाय पिलाई उतने काफ़ी है, ऐसा नहीं कहते, फिर एक बार चाय पिलाने के बाद। दादा तुम्ही म्हणालात की राज ठाकरेंना आपण, दादा तुम्ही म्हणालात की राज ठाकरेंना आपण करने वाले हैं, ऐसा कुछ है? जैसे आप उनके घर पे आए वैसे आप, वो भी आपके घर पे आने वाले हैं चाय पीने के लिए? नहीं, वो आएंगे तो मुझे बहुत खुशी होगी। राज साहब मेरे घर में जब चाय पीने के लिए आएंगे वो मेरे लिए बहुत बड़ा दिन होगा, लेकिन ये मैं अपेक्षा नहीं करूँगा कि वो मेरे घर में चाय पीने के लिए, निमंत्रण तो दूंगा। दादा एक प्रश्न असा आहे की आपण म्हणालात की राज ठाकरे यांची जी ते म्हणाले की परप्रांतीयांची भूमिका नाही आणि हीच भूमिका त्यांनी सार्वजनिकरित्या त्या लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, खुलेपणाने पोहोचवली पाहिजे, यावर ते काय म्हणाले? त्यांचं एक बरं आहे की ते त्यांच्या मताशी खूप ठाम असतात। त्यांचं म्हणणं असं की बा माझ्या मनातच पाप नाही, पण मी त्यांना असं म्हटलं की बा
एक व्यक्ती आणि संस्था याच्यामध्ये व्यक्तीला हे परवडतं, माझ्या मनात नाही, तुम्हाला मानायचं तर मानायचं, नका मानू, असं एका संस्थेला नाही म्हणता येत. त्याला मनात जे आहे ते व्यवहारामध्ये बघा, छाती फाडता येत नाही ना त्या मारुतीसाठी. माझ्या मनात जे आहे ते माझ्या व्यवहारात आहे असं जरा दाखवावं लागतं. त्याला इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे परसेप्शन. बरोबर. तर ते परसेप्शन त्यांना क्रिएट करायला लागेल. उत्तर प्रदेश आणि आता दक्षिणेतल्या लोकांचा फार विषय राहिला नाही. त्याने त्याची क्लिपमध्येच म्हटलं की एक काळ शिवसेनेचा दक्षिणेतल्या लोकांना विरोध होता, पण हळूहळू त्या राज्यात इंडस्ट्री उभी राहिली, व्यापार उभा राहिला आणि तसं येणंही कमी झालं. उत्तर प्रदेश बिहारमध्ये पण ही स्थिती आली आहे. कोविडमध्ये ज्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट नितीश कुमारजींनी आणि योगींनी केली, त्यामुळे कोविडमध्ये गेलेले तेवढे परत नाही आहे. पण शेवटी प्रत्येकाला आपल्या राज्यात राहणं आवडतं, आपल्या गावात राहणं आवडतं, आपल्या घरात राहणं आवडतं, पर्याय नाही म्हणतो येतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं तेच आहे की बा उत्तर प्रदेश बिहारमध्ये मोदींनी जास्त वेळ दिला पाहिजे, इंडस्ट्री वाढवली पाहिजे, म्हणजे मग ह्यांना हे असं लाजीरवाणं जीवन आहे, कोणी उठाण ठोका असं जगावं लागणार. पण परसेप्शन तुम्ही परसेप्शन क्रिएट करताय का इकडे येऊन? तुम्ही परसेप्शन क्रिएट करताय, बहुत महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही परसेप्शन क्रिएट करताय का इथे येऊन? मी एक अत्यंत सज्जन, साधा, सरळ माणूस आहे. मला छक्केपंजे येत नाही. माझ्या अनेक मित्रांनी त्यामुळे राजकारणात येण्यापूर्वी मला म्हटलं की दादा राजकारणात येऊ नका, मला छक्केपंजे येत आहेत. ते छक्केपंजे न येता सुद्धा मी खूप मोठं राजकारण केलं. कोल्हापूर साताऱ्याच्या रांगेने काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवलं. माड्यामधून पवारसाहेब घरी जातील असं बघितलं. त्यामुळे छक्केपंजे न करता मला राजकारण खूप येतं, पण छक्केपंजे येत नाही. त्यामुळे परसेप्शन क्रिएट करायला मी आलो नाही. राज ठाकरेंनी भरोसा दिला है कि वो व्यवहार बदलेंगे? नहीं नहीं, ऐसा है, वो इतने बड़े व्यक्ति है, मुझे क्यों भरोसा देंगे? वो सुन रहे थे. मुझे ऐसा लगता है कि एक महाराष्ट्र का सामान्य तरुण जो ये चाहता है कि महाराष्ट्र को अच्छे अच्छे नेतृत्व मिले, जैसे देवेंद्र जी का नेतृत्व है, हाँ, इस प्रकार से नेतृत्व महाराष्ट्र को मिले. राज्य में वो क्षमता है, इसलिए एक वेल विशर के नाते, हितचिंतक के नाते मैंने उनको विनती की, यदि आपकी भूमिका उत्तर भारतीयों के खिलाफ नहीं है तो व्यवहार में वो प्रकट होनी चाहिए. परसेप्शन गलत है, वो ठीक करना चाहिए. ये मैं विनती ही कर सकता हूँ. उन्होंने मुझे प्रॉमिस करने जैसा मैं बड़ा नहीं. चाय पे आज चर्चा हो, क्या चर्चा की जानकारी देवेंद्र जी को दी जाएगी? हमारे पार्टी में हर नेता ने कोई भी चीज़ करते वक्त एक दूसरे को कन्वे करनी होती है. उस प्रकार से देवेंद्र जी, आशीष शेलार, सुधीर भाऊ मुनगंटीवार, जो राज साहब से संबंधित नेता है, उन सबसे मैंने ये कन्वे किया कि मैं जा रहा हूँ. मैं यहाँ से जाने के बाद इन तीनों को क्या बात हुई वो कन्वे करूँगा. इतक्या वर्षानंतर भेट झाली, हाँ, तुम्ही तुमची भेट व्हायची, आता तुम्ही एकीकडे राजकारणी बोलले, तुम्ही सकाळी त्यांना भेटायचा, इतक्या वर्षानंतर तुम्ही भेट झाली. राजकीय चर्चा झाल्या असं कसं गृहीत धरतो, पण त्याच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत चर्चा झाल्या का? थोडं सांगू शकाल का, काय तुम्ही म्हणाल? एक तर त्यांचं पुस्तकांचं वेड आहे, त्याच्याबद्दल मी आश्चर्य व्यक्त केलं. किंवा मला हे कळतच नाही की तुम्हाला प्रवास करण्याचा एवढा वेळ का मिळतो. पण त्यांनी सांगितलं की मी रोज पहाटे 5ला उठून पहिलं वाचायला लागतं, मग 7ला देणं करतो. तेव्हा हे मला जमवायला पाहिजे. पण बाकी मी माझं, त्यांनी मला उत्सुकता म्हणून विचारलं की इतका कोल्हापूरमध्ये एस्टॅब्लिश झाला होता, तो पुण्यात का आला? आणि म्हटलं की बा मी एक वाक्य शिकलो, नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. त्याने आज्ञा द्यायची नसते, त्याने इच्छा व्यक्त, त्याने इच्छा व्यक्त केली, आलो. एक शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. खेळरत्न पुरस्कार जे आहे ते राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार होता, त्याला आता ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार केलेला आहे. याबद्दल विरोधक आक्षेप घेतात. नाही, हा राष्ट्रीय स्तरावरचा केंद्र सरकारने घेण्याचा निर्णय आहे, त्यावर मी माझी टिप्पणी करणं बरोबर नाही. तर मला जायचंय दिल्लीला. आपण नवीन कार्यालय घेतो, मी वेगळं येतो, नंतर येणार तुमच्याकडे. हो चालेल. नक्की.
तर आपण पाहिलं की हे होते चंद्रकांत पाटील, त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि यानंतर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा मनसे आणि भाजप युतीचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला नाही आहे. आपण पाहतोय की बाळानंद गावकर हे स्वतःसुद्धा त्यांना सोडण्यासाठी इथं आले होते. मनसेचे पदाधिकारी हे सकाळपासून इथं होते. अविनाश अभ्यंकर आपण पाहू शकताय, मनसेचे सगळे बडे नेते आज इथं बैठकीसाठी उपस्थित होते आणि अशा पद्धतीनं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक सांगितलं की मनसे भाजप युतीचा आता कोणताही प्रस्ताव या बैठकीमध्ये मांडण्यात आलेला नाही. ही एक औपचारिक अशी साधी भेट या दोन वड्या नेत्यांमधली होती. आपण पाहत होतात मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.